नमस्ते माय यूट्यूब फॅमिली 21 डे वेट लॉस चॅलेंजचा आजचा दिवस 8 आहे. थोडीशी माहिती माझ्याबद्दल. आफ्टर डिलिव्हरी नंतर माझं वजन ॲटलीस्ट 100 किलो झालं होतं आणि माझ्या 2 डिलिव्हऱ्या झाल्या. तर मी दोन्ही डिलिव्हरी नंतर वेट लॉस म्हणजे मी वेट कमी केलेलं आहे. पण सेकंड डिलिव्हरीला माझं वजन खूप वाढलं. त्याच्यानंतर मी 100 किलोपासून 70 किलोवरती आली. फक्त माझ्या मेहनत, प्रामाणिकपणे, मी प्रॉपर डाईट ह्या गोष्टीने आणि जिद्दीने मी आलेली आहे इथपर्यंत. आता ॲक्च्युली माझं जे वजन आहे सध्या 8 दिवसात 67.5 झालेलं आहे. पण मला 60 किलोपर्यंत यायचं आहे. मी तुमच्यासोबत जेव्हा जॉईन झाले यूट्यूब सोबत, त्यावेळी माझं वजन 72 होतं. तुम्ही माझा मागचा पण व्हिडिओ बघू शकता. आता सध्या मी 67.5 वरती आलेली आहे. सांगायचा अर्थ हा की मी तुम्हाला कोणते मेडिसिन दाखवत नाहीये. मी तुम्हाला काही गोष्टी बाहेरचं हे खावा ते खावा ते काही दाखवत नाही. घरचेच गोष्टी खाऊन तुमचं वजन कमी होऊ शकतं. फक्त तुमचा प्रामाणिकपणा आणि माझा प्रामाणिकपणा ह्यानेच आपलं वजन कमी होणार आहे. आणि आपली जिद्दी ह्याच गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. मग चला आपण आजच्या दिवसात नक्की काय काय केलं हे बघूया. नेहमीप्रमाणे माझ्या दिवसाची सुरुवात सकाळी 5 वाजता झाली. उठल्यावर सर्वात आधी मी माझ्या कुलस्वामिनी, कुलदैवत आणि श्री स्वामी समर्थ यांचे दर्शन घेतले. त्यानंतर मी रिकाम्या पोटी माझं वजन चेक केलं. आज माझं वजन 67.6 केजी आहे. काल 68.5 केजी होतं. म्हणजे कालच्या डिटॉक्स डेमुळे जवळपास 900 ग्रॅम वजन कमी झालं. तुम्ही कालचा व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की बघा. त्यानंतर मी जिरा मेथी पावडरचं पाणी पिलं, कढीपत्ता खाल्ला आणि लिंबू घातलेलं कोमट पाणी पिलं. त्यानंतर मी माझा योगा आणि वर्कआउट सुरू केला. आज मी साधारण 30 मिनिटापेक्षा जास्त वेळच व्यायाम केला. आणि मला तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट मनापासून सांगायची आहे. योगा किंवा व्यायाम किंवा कार्डिओ जे तुम्हाला जिम काही गोष्टी करायसाठी ना मोठं घर, महागडं मॅट किंवा ब्रँडेड कपडे लागत नाही. कारण का मी तुम्हाला सांगते, मी आता व्हिडिओ बनवायला सुरू केले. ह्याच्या आधी मी जे मला वेळ नसेल किंवा वेळ असेल, मी नाईट ड्रेसवरतीच पण योगा केलेला आहे. कधी मॅटचा कधी यूज केला, नाही केला, असं काही नाही. जर तुम्ही मनावर ठाम घेतलं ना, की नाही मला योगा करायचा आहे, मी करू शकते, मला वर्कआउट करायचं आहे. ॲटलीस्ट तुम्ही ना तुमच्याकडे जास्त नाही 10 मिनिटं जरी असतील ना, 10 मिनिटाचा पण तुम्ही उपयोग करा. तुम्ही जर चाळीत राहत असाल किंवा छोट्या घरात राहत असाल किंवा बाहेर पाऊस पडत असेल, तरी बसल्या जागी अनुलोम-विलोम, प्राणायाम आणि हलके व्यायाम करू शकता. कसं असतं माहितीये का, आपण नेहमी बहाणे देतो, पण तुम्ही बहाणे नका देऊ. सुरुवात तरी करा, नक्की करा. ॲटलीस्ट मला बघून तरी सुरू करा. आणखीन एक गोष्ट, आपण आयुष्यभर ना आपल्या मुलांसाठी, नवऱ्यासाठी, आई-वडिलांसाठी, संपूर्ण कुटुंबासाठी धावत असतो. पण कधी स्वतःला विचारलं आहे का? मी स्वतःसाठी काय केलं? स्वतःच्या आरोग्यासाठी दररोज थोडासा वेळ काढा. कारण आपण निरोगी असू तरच आपल्याच कुटुंबाची काळजी घेऊ शकतो. वजन कमी करायचं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, रुटीन खूप महत्वाचं आहे. तुम्हाला जर वजन कमी करायचं आहे आणि तुम्हाला सातत्य, प्रामाणिकपणा, दृढ निश्चय ह्या सगळ्या गोष्टी हवेत. आणि कसं आहे ना, तुमचं रुटीन पण खूप महत्वाचं आहे वजन कमी करण्यासाठी. तुमच्या शरीराला ॲटलीस्ट 6 किंवा 7 तास झोप हवे म्हणजे हवेच. आणि म्हणजे मोबाईल कमी वापरा. संध्याकाळी झोपताना खूप लोकांना सवय असते की मोबाईल वापरण्याची. मोबाईल नका वापरू. प्रयत्न करा मला झोप लवकर लागेल, मी लवकर झोपेल, सकाळी लवकर उठेल, सकाळी उठून अर्धा तास व्यायाम करेल, योगा करेल. तुम्हाला सकाळी वेळ भेटत नाही तर संध्याकाळी काढा, संध्याकाळी नाही भेटत तर मधल्या वेळी काढा. स्वतःसाठी तुम्ही अर्धा तास नाही काढू शकत का? पण शरीराला सवय लावा. तिसरी गोष्ट म्हणजे पाण्याचा इनटेक ॲटलीस्ट 3.5-4 लिटर पाणी पीत जावा. तुमच्या बाटल्या भरून ठेवत जावा. आणि चौथी गोष्ट म्हणजे साखर, मैद्याचे पदार्थ, जंक फूड, कोल्ड ड्रिंक्स आणि जास्त स्नॅक्स शक्यतो खरंच टाळा. आणि सगळेजण म्हणतात चीट डे. स्टार्टिंगला तुम्ही चीट डे खरंच नका करू, कारण की हेवी वजन असतं. मन करतं की आपण चीट डे करू, पण थोडंसं वजन कमी होऊ द्या 10-12 किलो. त्यानंतर तुम्ही चीट डे करू शकता. जसं मी रविवारी आणि शनिवारी चीट डे केला होता, पण मी डिटॉक्स करून माझं वेट मेंटेन केलं. म्हणजे तुमच्याकडे पर्याय आहे. तुम्ही जरी चीट डे केला तर तुमचं मेंटेन कसं वेट करायचं. तुम्ही जर खरंच माझा कालचा व्हिडिओ नसेल ना बघितला, कालचा व्हिडिओ बघा. मी कशा प्रकारे डिटॉक्स करते. चीट डे करून पण तुम्ही तुमचं वजन पण मेंटेन करू शकता. पण दुसऱ्या दिवशी तुम्हाला पथ्य पाळणं खूप जरुरी आहे.
तेव्हा तुमचं ते वजन मेंटेन राहील. तुम्ही मला माझं 10 किलो वजन कमी झालंय, आता मी खाऊ शकते, असं नाहीये. तुम्हाला चेक करत राहायचं. तुमचं वजन 1-2 किलो मला वाढलं ना, तर लगेच तुम्हाला दुसऱ्या दिवशी डिटॉक्स करायचंय म्हणजे करायचंच आहे. म्हणजे ह्या कारणाने काय होईल, तुमचं वजन मेंटेन राहील, वजन वाढणार नाही. जर तुम्हाला सुरुवातीला तुम्ही चहा पित असाल, तर खरं सांगते साखर स्किप करा. त्याच्याऐवजी गूळ किंवा स्टेविया वापरू शकता. पण साखर पूर्ण बंद करा. मी तुम्हाला कोणतेच मेडिसिन घ्यायला सांगत नाही, हे करा, ते करा, काही सांगत नाही. घरी राहून घरी राहून वजन कमी करायला सांगत आहे. कुणाची ऐपत नसते जिम लावायची, योगा लावायची. खूप कमी पैशात तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता. खूप म्हणजे खूप कमी पैशात. म्हणजे बाहेर तुम्ही वडापाव खाण्यापेक्षा तुम्ही कडधान्य भिजत घालू शकता. बंद करा ना वडापाव. त्याच्याऐवजी तुम्ही फ्रुट्स खाऊ शकता. शरीराला फ्रुट्स खूप महत्त्वाचे आहेत आपल्या. खरंच हो, एकदा प्रयत्न कमी करूनच बघा तुम्ही, होईल. आणि जर तुम्हाला खरंच असं वाटतं की नाही माझं वजन कमी करायचं, तुम्हाला अजून माझी काय हेल्प हवे, नक्की मला कमेंट करा. तुमचा नंबर पाठवा. तुम्हाला मी अजून माझे पर्सनल डाएट प्लॅन मी तुम्हाला नक्की सांगेन. आपला वर्कआउट झाल्यानंतर ना शरीराला प्रोटीनची खूप गरज असते. त्यामुळे मी ना भिजवलेला चणा, शेंगदाणे, ड्राय फ्रुट्स आणि सीड्स खात आहे. खाताना जास्त घाई करू नका, हळूवारपणे खावा. आता सुरू झाली माझी घरची कामं आणि हो, घरची कामं सुद्धा तितकीच महत्त्वाची असतात. मला सकाळी 7:45ला घरातून ऑफिसला निघायचं असतं. त्याआधी नाश्ता, जेवण, डब्बा, घरची आवराआवरी सगळी कामं करायची असतात. खरं सांगायचं तर मी सकाळी 6 वाजता पण उठू शकते. 8 वाजेपर्यंत माझी म्हणजे 7:45 वाजेपर्यंत माझी सगळी कामं होतात. पण मी सकाळी 5 वाजता उठते, कारण मला माझ्यासाठी थोडा वेळ हवा असतो. योगा, वर्कआउट आणि स्वतःची काळजी घेण्यासाठी. आणि हो, मी रात्री लवकर झोपते, त्यामुळे माझी झोपही पूर्ण होते आणि दुसऱ्या दिवशी मी फ्रेशही राहते. हे मी यासाठी सांगते की जर मी जॉब सांभाळून माझं वजन कमी करू शकते, तर तुम्ही सुद्धा नक्की करू शकता. आणि माझ्या हाऊसवाईफ बहिणींना तर मी हे एक नक्की सांगू इच्छिते, मी कधीच असं म्हणणार नाही की तुमच्याकडे वेळ असतो. उलट तुमच्यावर तर अजून जास्त जबाबदाऱ्या असतात. जॉब करणारी बाई ऑफिसला गेली की घरात पसारा काही काही जरी असलं तरी लोक काय म्हणतात, हा ही जॉब करते. पण हाऊसवाईफचं असं नसतं. दिवसभर घरची कामं असतात, वरून तिने काही पसारा केला, काय ग बाई तू घरातच असते, अशी बोलणी अनेकदा ऐकावी लागतात. म्हणून दुसऱ्यासाठी जगताना स्वतःला विसरू नका. दिवसातून फक्त 30 मिनिटं स्वतःसाठी काढा. मी जसा वेळ काढते तसाच तुम्ही सुद्धा काढू शकता. कारण स्वतःची काळजी घेणे स्वार्थ नाही, ती तुमची जबाबदारी आहे. आता मी तुम्हाला एवढं सगळं समजावून सांगते ना, तर एक छोटीशी विनंती आहे. माझं बोलणं जर खरंच तुमच्या मनाला भिडत असेल ना, तुम्हाला थोडासाही फरक पडत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. सबस्क्राईब केलं नाही तरी चालेल, पण एक कमेंट करून एवढं नक्की सांगा, हो तू जे बोलतेस ते बरोबर आहे. तुमच्या त्या एका कमेंटमुळे मला अजून चांगलं काम करण्याची प्रेरणा भेटेल. चला, आता ऑफिसवरून घरी आली. घरी आल्यावर नेहमीप्रमाणे सगळ्यांची कामं केली, घर आवरलं, सगळ्यांची काळजी घेतली. पण दिवसाच्या शेवटी स्वतःसाठी 2 मिनिटं काढले. मी माझ्यासाठी हळदीचं दूध बनवत आहे. खरंच सांगायचं तर मी रात्री साधारण 8 वाजता घरी पोहोचते. दिवसभर मी पोटभर जेवते आणि संध्याकाळी 5 वाजता हेल्दी स्नॅक्सही खाते. त्यामुळे रात्री मला फारशी भूक लागत नाही. मी जेव्हा माझा वेट लॉस सुरू केला होता, तेव्हा काही दिवस रात्रीचं जेवण स्किप केलं होतं. हळू माझ्या शरीराला त्या रुटीनची सवय झाली. आता माझा एकच नियम आहे, शरीराला खरंच भूक लागली तरच खायचं. फक्त वेळ झाली म्हणून खायचं नाही. आणि जर भूक नसेल तर मी जबरदस्ती खात नाही. त्याऐवजी मी हळदीचं गरम दूध पिते, त्यामुळे पोट हलकं राहतं, शरीर रिलॅक्स होतं आणि रात्री खूप छान शांत झोप लागते. प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं, त्यामुळे तुमच्या शरीराला जे योग्य वाटेल तसं रुटीन तयार करा. चॅलेंजचा 8वा दिवस पण संपला आहे. खूप मी तुम्हाला प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी सांगत आहे. तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. ज्यांना कुणाला हा व्हिडिओ असा वाटतोय की नाही खूप चांगला आहे, त्यांनी ज्यांना गरज आहे त्यांना शेअर नक्की करा. चला, बाय.